शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज संध्याकाळी व्हिडिओची सुरुवात करतो आहे. आज काही कुठे खाली गेलो नव्हतो, तनूला आणायला तेवढं शाळेत गेलो होतो, तनूला गट्टूला. तर मंडळी ऑफिसचं काम चालू आहे आपल्याकडे सध्या. इकडे SIR फॉर्म भरायची जरा जास्त लगबग चालू आहे, त्यामुळे लोक आज झेरॉक्स काढायला, फोटो काढायला सारखे येत होते, म्हणून काही दिवसा आराम नाही भेटला. चला, तेवढं आपल्या प्रिंटरची हालचाल चालू झाली ना आपल्याला जॉब भेटला तेवढा. तर आता बसलो आहे आज. आणि हो मंडळी, आता तुम्ही म्हणा की तू ठरवलं होतंस नवीन काहीतरी शिकायचं, तर आता हेच करतो की जरा ते लोक पासपोर्ट साईज फोटो काढायला येतात ना, ते एक्झॅक्ट मला त्याचं काही कळत नाही, कसं काय काढायचं आहे, काय करायचं. तर त्याचं एक्झॅक्ट साईज आता मी बघत होतो, शिकत होतो आज. थोडं प्रयत्न करत होतो, तरी पण काही गोष्टी मिस होत आहेत, काय गोष्टी जमत नाही आहेत, पण त्या करतो आहे. थोडं अपग्रेड व्हायचा प्रयत्न करतो आहे मंडळी. आता समजा हे आपलं काम आहे, तर ह्याच्यात इम्प्रूव्हमेंट कशी आणायची, त्याच्या क्वालिटीमध्ये कसं हे पाडायचं, जेणेकरून वी अट्रॅक्ट मोर पीपल्स टू our service, towards our service, and that's why I'm improve my skill on a better level, and I have also. कसा वाटला माझा प्रयत्न? हा देखील माझा साईड बाय साईड प्रयत्न चालू आहे प्रॉपर इंग्लिश बोलण्याचा, शिकण्याचा. काहीतरी शिकायला पाहिजे माणसाने, नवीन काहीतरी शिकायला पण पाहिजे असं मला वाटतं नेहमी, आणि तसं प्रयत्नही चालू आहे. नाही असं नाही, करतो हळूहळू प्रयत्न, बघू किती यश भेटतं आहे. यश बघा, कर्म करते रहो, फल की अपेक्षा मत रखो. सो डू युअर वर्क, डोंट ॲक्सेप्ट अबाउट द फ्रूट ऑफ दिस ड्युटी. सकाळ आहे मंडळी आज, आणि इकडे पाऊस पडतो बघा. आहे थोडा जोरात नाही, पण चालू झाला आहे कालपासून थोडा. बघा, झाडं, मैदानातली झाडं पण तोडली बघा, मस्त तोडली म्हणजे छाटली. खूप गर्द झाडी झाली होती. तर मंडळी, कालचा व्हिडिओ आपण सुरू तर केला होता, आणि तो काही आपल्याला पूर्ण नाही करता आला, कारण काल आमच्या विभागात खरंच दुःखद घटना झाली. दुःखद घटना म्हणजे आमच्या विभागातले जुने रहिवासी प्रभाकर पाटोळे साहेब यांचं काल अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं. म्हणजे मंडळी ते म्हणजे ह्या नगराचे रहिवासी तर होतेच, पण बरीच वर्ष, जवळजवळ 25 वर्ष ते एका समितीवर कार्यरत होतेच, पण त्याच्या अगोदरपासून ते या मंडळाची खरंच खूप अविरतपणे सेवा करत होते. आणि अशी व्यक्ती आज आपल्यातनं हरवली. निरोप घेतला आपला. पहिल्यांदाच सुरुवातीला मी काल ऑफिसचं काम करत होतो, जेव्हा व्हॉट्सअपवर हा मेसेज वाचला, तेव्हा खरंच मंडळी पहिल्यांदा धक्का लागला. कारण धक्का ह्यासाठी लागला, कारण मंडळी काल सकाळीच माझं दूध वाटायला यांच्याशी बोलणं झालं होतं. आजारीच होते ते, उठून बसले होते बेडवर, आणि मी नेहमीप्रमाणे त्यांच्याशी संवाद साधला. पण मंडळी, आणि संध्याकाळी त्याच व्यक्तीबद्दल असं ऐकलं, खरंच खूप वाईट वाटतं. बघा ना मंडळी, कसं आहे, आपण ज्या व्यक्तीशी बोलतो आणि ती व्यक्ती संध्याकाळी तिचं असं होतं, आणि पुन्हा ती व्यक्ती आपल्याला दिसत नाही, आपल्याशी बोलू शकत नाही. हाच धक्का किती हे असतो. असं त्यांनी आपला निरोप घेतला. बरीच मंडळी आज आली होती. आज त्यांचा अंत्यविधी देखील झाला, त्याच्यावरूनच आलो, आणि खूप प्रचंड वाईट वाटलं. पण काय करणार मंडळी, आता म्हणतात ना, शेवटी विधी लिखित आहे. तर त्यासाठी मग काल संध्याकाळी व्हिडिओ बनवला पण नाही, कारण मूडचं नव्हताच. म्हणून तर मग झोपलो. सकाळी दूध पण आज कमी वाटलं, कारण मला जायचं होतं तिकडे. तर झालं, तिथनं आलो, फ्रेश झालो आता, आणि आता बसलो आहे. तर म्हणलं चला आजचा व्हिडिओ एंड करूया, म्हणजे आपण डेली ब्लॉग जातो त्याचा अपलोड होऊ द्या. असं झालं. तर मंडळी, कालचा व्हिडिओ जो सुरू केला होता तो मी आता इथेच थांबवतो. पुन्हा भेटू या व्हिडिओमध्ये. तर तुर्तास इथेच तुमची रजा घेतो. बाय बाय.